नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणावरच्या उपाययोजना या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. भारतातील शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना ह्या सरकारने राबवलेल्या आहेत आणि कोणकोणत्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे या अनुषंगाने आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर त्या संदर्भात शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी जी पहिली उपाययोजना आहे ती म्हणजे शेतीसाठी स्वस्त आणि सुलभ कर्ज उपलब्ध करणे. शेतकऱ्यांना स्वस्त आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे हे त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आज अनेक शेतकरी बँकाकडून कर्ज मिळवताना बँकाकडून ज्या आकारल्या जाणाऱ्या ज्या जाचक अटी आहेत, त्यामुळे कर्ज घेण्यासाठी बऱ्याच वेळेस अडचणीत येत असतात. त्यामुळे ते सावकाराकडे वळतात आणि सावकाराकडील जो व्याजाचा दर असतो, कर्जावरील व्याजाचा दर असतो तो जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा हा वाढत असतो आणि या समस्येवर उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच सरकारी धोरणाअंतर्गत कर्ज पुरवठा सुलभ करण्याची प्रक्रिया ही सोपी व्हावी. तसेच कागदपत्राची अट कमी करणे आणि डिजिटल माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच व्यापारी बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँकांनी शेतकऱ्यासाठी विशेष कर्ज योजना सुरू कराव्यात, ज्यात व्याजदर कमी आणि परतफेडीची मुदत लवचिक असेल. उदाहरणार्थ, कर्जफेडीची मुदत पिकाच्या हंगामानुसार ठरवली गेल्यास शेतकऱ्यांवरती आर्थिक ताण कमी होईल. याशिवाय कर्जावरील व्याजदर 4% ते 7% दरम्यान ठेवणे आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त सवलत देणे हेही प्रभावी उपाय आहेत. त्याचबरोबर सरकारने कर्जमाफी योजना फक्त आपत्कालीन परिस्थितीतच लागू करावी, परंतु दीर्घकालीन उपाय म्हणून शेतकऱ्यांना नियमित स्वस्त कर्ज उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांना अशा सुलभ कर्ज योजना उपलब्ध झाल्या तर ते सावकाराकडून कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होईल आणि कर्जफेडीची त्यांची क्षमता वाढेल आणि आत्महत्येचं प्रमाण घटू शकेल. दुसरी उपाययोजना आहे हमी भाव आणि बाजारपेठ सुधारणा. हमी भाव आणि बाजारपेठ सुधारणा हे शेतकऱ्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्वाचे घटक आहेत. सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य दर मिळत नाही, कारण बाजारभाव अस्थिरता आहे आणि दलालांचा हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणावरती आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही आणि कर्जबाजारीपणा वाढतो. तसेच शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करणे. सरकारने सर्व प्रमुख पिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करणे हे आवश्यक आहे. एम-एस-पी ही शेतकऱ्यासाठी एक सुरक्षा कवच आहे, जी त्यांना बाजारातील घसरणीपासून वाचवते. सध्या एम-एस-पी फक्त काही निवडक पिकासाठी लागू आहे, परंतु भाजीपाला, फळे आणि इतर नगदी पिकासाठी एम-एस-पी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा यामुळे सहन करावा लागतो. जर एम-एस-पी सर्व पिकांसाठी लागू केली तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वसूल करून त्यांना नफा मिळू शकेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी आणि दलालाचा हस्तक्षेप कमी करावा. तसेच दलाल शेतमाल स्वस्तात खरेदी करून मोठा नफा कमवतात, तर शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. जर शेतकऱ्यांनी थेट ग्राहकाशी व्यवहार करण्याची संधी त्यांना मिळाली तर योग्य दर मिळेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर सरकारने ई-नाम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, ज्यामुळे शेतकऱ्यांना थेट खरेदीदाराशी संपर्क साधता येईल. यामुळे दलालाचा हस्तक्षेप कमी होईल आणि शेतकऱ्यांना बाजारभावातील पारदर्शकताप्रमाणे त्याची सर्व मालाची विक्री करता येऊ शकेल. म्हणजे व्यवहारामध्ये बाजारभावामध्ये पूर्णपणे पारदर्शकता राहू शकेल. तिसरी उपाययोजना आहे जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प वाढविणे. जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प वाढवणे हे भारतीय शेतीसाठी महत्वाचेच आहे. कारण अजूनही देशातील मोठ्या प्रमाणावरती शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि पावसातील अनिश्चिततेमुळे पिकाचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. आणि या समस्येवर उपाय म्हणून जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पाचा अधिक प्रचार आणि प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारी योजना आणि प्रकल्प सुरू करणं गरजेचं आहे. जसे की जलयुक्त शिवार योजना ही महाराष्ट्रात राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे, ज्यामुळे गावोगावात जलसाठे निर्माण करून पाण्याची उपलब्धता वाढवली जाते. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन योजना यासारख्या आधुनिक पद्धतीला प्रोत्साहन दिले जाते आणि या योजनेचा व्यापक प्रचार आणि अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्याला 12 महिने पाणी उपलब्ध होईल. त्याच पद्धतीने नदी प्रकल्प जोड सुद्धा त्याच्यावरती एक उपाय ठरू शकतो. यामुळे पाण्याचे जे असमान वितरण आहे होते ते असमान वितरण कमी होईल आणि दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाचे पाणी उपलब्ध होईल. जर प्रत्येक गावात तलाव, विहीर, जलसाठ्याची व्यवस्था केली गेली तर पाण्याची टंचाई कमी होईल आणि शेतीचं उत्पादन त्यामुळे वाढू शकेल. ही एक उपाययोजना प्रभावी ठरू शकते. चौथी उपाययोजना आहे कृषी विमा योजना प्रभावीपणे राबवणे. कृषी विमा योजना प्रभावीपणे राबवणे ही शेतकऱ्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
हवामानामधील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतो. अशा वेळी प्रधानमंत्री पीक योजना शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचे संरक्षण कवच ठरते आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, जेणेकरून त्याचे किमान उत्पन्न सुरक्षित राहील आणि कर्जबाजारीपणा कमी होईल. सध्या या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळतो, परंतु अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी आहेत. अनेकदा विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यात विलंब करतात किंवा शेतकऱ्याची फसवणूक करतात. त्यामुळे सरकारने या योजनेला अधिक व्यापक करणे आणि पारदर्शकता वाढवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे दावे नोंदणे किंवा त्वरित मंजुरी देणे यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळेल. तसेच नुकसान भरपाई थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था असावी. आता उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील मराठवाडा भागात गारपिटीमुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळेस पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत त्यांना नुकसान भरपाई मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना जो कर्जफेडीचा ताण आहे तो ताण कमी झाला आणि पुढील हंगामासाठी त्यांना त्याची तयारी करता आली. आणि अशा प्रकारे विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देते आणि आत्महत्येचे प्रमाण आहे ते कमी करण्यास मदत करत असते. पुढील 5वी उपाययोजना आहे पूरक व्यवसाय आणि शेतीतील तांत्रिक सुधारणा. पूरक व्यवसाय आणि शेतीतील तांत्रिक सुधारणा या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आजच्या घडीला केवळ पारंपरिक शेतीवरती अवलंबून राहणे हे जोखमीचे ठरते, कारण हवामानातील अनिश्चितता, बाजारभावातील अस्थिरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होते. मग अशा परिस्थितीत पूरक व्यवसायाकडे वळल्यास शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, त्यामुळे त्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायाकडे वळावे. पशुपालनामुळे दूध उत्पादनातून नियमित उत्पन्न मिळते, तर कुक्कुटपालनातून अंडी आणि मांस विक्रीतून चांगला नफा मिळतो. मधमाशी पालनामुळे मध उत्पन्नाबरोबरच परागीभवनामुळे पिकाची उत्पादकता वाढते. तसेच मत्स्य व्यवसाय हा जलस्रोत असलेल्या भागात अत्यंत फायदेशीर ठरतो आणि या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्याच्या शेतीतील तोटा भरून काढता येऊ शकतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते. त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे आणि नवीन शेती पद्धती त्याला शिकवाव्यात. जसे की ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन, सेंद्रिय शेती, ग्रीन हाऊस शेती यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन कमी खर्चात होऊ शकते आणि उत्पन्न वाढते. आता हे आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. ग्रीन हाऊस शेतीत भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन नियंत्रित वातावरणात केले जाते. त्यामुळे हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम कमी होतो आणि बाजारात चांगला भाव त्याला मिळत असतो. तसेच भारतातील शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा ही अत्यंत गंभीर समस्या असून तिच्यावरती तातडीने उपाययोजना करणे हे आवश्यक आहे. यासाठी सरकार, बँका, कृषी संशोधन संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे येऊन प्रयत्न करायला हवेत. कारण शेती वाचली तरच भारताचा विकास शक्य आहे. या तत्वावर पुढे जात सरकारने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शाश्वत आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. यामध्ये सुलभ कर्ज पुरवठा, हमी भाव, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि पूरक व्यवसायाला प्रोत्साहन याचा समावेश असावा. अशा योजनांमुळे भारतीय शेतीला बळकटी येईल, शेतकऱ्याचे जीवनमान उंचावेल आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणावरती ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.